गडकरींना बदनाम करण्यासाठी सोशल मीडिया कॅम्पेन राबवलं जाते का? नितीन गडकरींच्या मुलांच्या नावावर कोणत्या इथेनॉल कंपन्या आहेत? पेट्रोल लॉबी सरकारपेक्षा मोठी आहे का? या सगळ्याचा आणि मका या पिकाचा काय संबंध, हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं यूट्यूब चॅनल महाराष्ट्र कट्टा. सुरुवातीला पाहू, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवर सोशल मीडियावर काय आरोप होत आहेत, ज्यामुळे त्यांनी मला टार्गेट केलं जातंय असं वक्तव्य केलं आहे. नुकतंच भारत सरकारने जाहीर केलं की आपण E20चं लक्ष्य गाठलं आहे. म्हणजेच काय, तर आता आपल्या पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण 20% झालं. तेव्हापासून पेट्रोल गाडी वापरणारे, विशेष करून फोर व्हीलर, तक्रार करू लागली की यामुळे आमच्या गाडीचा सर्व्हिसिंगचा खर्च वाढलाय, इंजिनचं आयुष्य कमी झालंय, गाडीच्या मायलेजला सुद्धा फरक पडलाय आणि विशेष म्हणजे पेट्रोलच्या भावात काहीच सवलत भेटली नाही. आता ह्यात इथेनॉल मिश्रित पेट्रोल बनवण्याचं धोरण सरकारचं, मग टीका गडकरींवर का? तर इथेनॉल बनवणाऱ्या कंपनीत सगळ्यात जास्त फायदा हा गडकरींच्या मुलांचा झालाय असा दावा करण्यात येतो. त्यामुळे गडकरींवर सोशल मीडियावर टीका होताना आपल्याला पाहायला मिळते. त्याचवेळी गडकरींनी हे इथेनॉलला बदनाम करण्यासाठी पेट्रोल लॉबी अपप्रचार करत आहे असं वक्तव्य काही दिवसांपूर्वीच केलं होतं. आता मात्र काँग्रेसच्या एका प्रवक्त्याने या प्रश्नावरून गडकरींना घेरल्यानंतर एका कार्यक्रमात या विषयावर त्यांनी पुन्हा एकदा भाष्य केलं आहे. गडकरी म्हणाले की प्रत्येक ठिकाणी एक लॉबी असते, सोशल मीडियावर प्रोपगंडा केला जातोय. पेट्रोल लॉबी खूप श्रीमंत आणि ताकदवान आहे. सरकारच्या इथेनॉल धोरणामुळे मायलेजला खूप नगण्य परिणाम होतो, पण सरकारचं कच्चं तेल खरेदी करण्यासाठी लागणारं परकीय चलन वाचतंय. शिवाय यामुळे मका उत्पादक शेतकऱ्याचाही चांगला फायदा होतो. मित्रांनो, याआधीच या E20 धोरणावर सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपण बनवला आहे. तुम्ही स्क्रीनवर दिसणाऱ्या आय बटनवर क्लिक करून तो पाहू शकता. पण इथे आपण चर्चा करणार आहोत की पेट्रोलमध्ये इथेनॉलच्या वापराचा प्रमाण वाढल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होतोय का? इथेनॉल बनतं मुख्यत्वे ऊस आणि मका या पिकापासून. सरकारने आधीच पेट्रोलमध्ये जे इथेनॉल वापरत आहे त्यासाठी ऊसापासून बनवलेल्या इथेनॉलच्या वापरावर बंदी घातली आहे. त्यामुळे शिल्लक राहतो मका. भारत सरकारने एकूण पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल वापरायचं लक्ष्य गाठल्यामुळे मका या पिकाची मागणी आणि भाव मागच्या 2-3 वर्षात वाढल्याचं पाहायला मिळतं. याचं उदाहरण पाहायचं झालं तर विदर्भातला शेतकरी आता मोठ्या प्रमाणात सोयाबीन ऐवजी मक्याकडे वळू लागलाय. तर पश्चिम महाराष्ट्रातला जो शेतकरी ऊसानंतर कांद्याचं उत्पादन घेत होता त्याऐवजी तो मका करण्यावर भर देऊ लागला आहे. एकंदरीत काय, तर सरकारच्या या दाव्यात की शेतकऱ्याला यामुळे फायदा होतोय यामध्ये तथ्य आहे. पण सगळ्यात जास्त फायदा हा इथेनॉल निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचा तर होत नाही ना, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. कारण यामध्ये नितीन गडकरींच्या मुलांच्या कंपन्या टॉपला असल्याचं बोललं जातं. पण सध्या तरी आपण मका या पिकाच्या खर्चाविषयी आणि उत्पादनाविषयी बोलूया. शेतकरी सांगतात, मागील 3 वर्षापूर्वी मका या पिकाला 1200 रुपये 1500 रुपये प्रति क्विंटल भाव होता. तरीही चारा पीक म्हणून बरेच जण हे पीक घ्यायचे. आता त्याचा हमी भाव 2400 रुपये प्रति क्विंटल गेल्यामुळे तो एक चांगला पर्याय झाला आहे. पण यामुळे शेतकरी अगदी मालामाल झालाय अशी परिस्थिती नाही. सरासरी एका एकरात मक्याचं 25 क्विंटल उत्पन्न निघतं, म्हणजे एकरी 50,000 रुपये. यासाठी बियाणे आणि खतासाठी 10,000 रुपये खर्च येतो. पण हा खर्च मनुष्यबळ वगळता आहे. आता यामध्ये मक्याचं उत्पन्न देशात वाढलं असलं तरी सुद्धा त्याची मागणी इतकी वाढली की भारत जो एकेकाळी मका दुसऱ्या देशात निर्यात करत होता तो आता आयात करतो आहे. म्हणजेच देशांतर्गत उत्पन्न वाढण्यासाठी अजूनही संधी आहे. पण 2400 रुपये हमी भावाची चर्चा असली तरी बऱ्याचदा शेतकऱ्याला ती 2000लाच मका द्यावी लागते. शिवाय हे पीक पाण्याची जास्त मागणी करणार आहे. त्यामुळे सिंचनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येतो आणि ज्या भागात सिंचनाचं जास्त काम झालं आहे त्या भागातील शेतकऱ्यांचीच यामध्ये सर्वात जास्त फायदा घेण्याची शक्यता वाढलेली आहे. तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूयात. तुम्हाला या इथेनॉल मिश्रित पेट्रोलविषयी किंवा मक्यात वाढलेल्या हमी भावाविषयी काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.